हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आम्ही चाललेलो आहे गावी. तर आमच्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला मी पुढं दाखवतेच, आणि प्रवासाची कशी मजा येणार आहे तीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते. तर माझ्यासोबत माझी मोठी बहीण आहे आणि आमची फॅमिली, मोठे भाऊजी आहेत आमच्यासोबत. आणि गावाला जायचं म्हटलं की आपल्याला 2 दिवस अगोदरपासूनच एक उत्सुकता असते की कधी जाऊ, कधी पोचू. आम्ही दुपारनंतर म्हणजे थोडंसं संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही निघालो होतो, कारण उन्हाचं खूप ऊन तापलं होतं आणि म्हटलं थोडं शांत झाल्यानंतर मग आपण प्रवासाला सुरुवात करू, म्हणजे आपल्याला प्रवासाचा म्हणजे थकवा पण येणार नाही, काय नाही. तर आमचा प्रवास असा चालू झाला, संध्याकाळ होत आली आणि मग एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो जेवणासाठी, कारण की उपवास होता सोमवार आणि सोडायचा होता उपवास. त्यासाठी आम्ही इथं थांबलो, कारण की 8:30 वाजत आले होते. तर म्हटलं पहिलं जेवून घेऊया आणि मग पुढचा प्रवास आपण चालू करूया. ते पुण्याजवळ आल्यानंतर, पुण्याच्या थोडं बाहेर आल्यानंतर आम्ही इथं हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि आम्ही वाट पण बघत होतो की माझा भाऊ म्हणजे विशाल आमचा येणार होता, तर तो निघतोय का काय, त्याला यायला उशीर होतोय म्हणून आम्ही मग पुढं निघालो जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि हा गावचा रस्ता बघा, रस्ता वगैरे छान आहे पण काळोख आहे. The next day. तर दुसऱ्या दिवशी बघा भर यात्रा आहे, म्हणजे यात्रेच्या आदल्या दिवशी भर यात्रा असते आणि दुसऱ्या दिवशी खेळणं असतात, म्हणजे पालखी वगैरे गावात येते ते. तर या सगळ्या हिरोईनी तयार झालेल्या, त्यांचं थोडंसं शूट घेतलं, कारण की आम्ही चाललो होतो वरच्या पाहुण्याला. आता वरची पाहुणा काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. तर सगळ्यांचं छान असं तयार झाल्या होत्या, सगळ्यांचं छान असं शूट घेतलं. तर सगळे लाजत होते यायला पुढं, माझी आई, मावशी वगैरे. तसं त्यांना सगळ्यांना इथं मी व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. ही माझी मावशी आहे, याच्या अगोदर आली ती माझी आई आहे, आणि ही माझी मोठी बहीण आहे, ती तुम्ही बघितलंच असेल, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असते. आणि मग त्यांचं थोडंफार शूट घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही 1-2 फोटो काढले, कारण की मग आपण जेव्हा यात्रेत जातो ना तेव्हा मग गुलालाने वगैरे मग पूर्ण चेहरा लाल होऊन जातो, म्हणून म्हटलं पहिलं आपण एक फोटो काढूया. तर आमच्यासोबत बघा कोण कोण आहे. सगळ्यात मोठं माणूस आमच्यासोबत घेतलेला आहे, आमची फॅमिली पूर्ण, माझे मोठे भाऊजी आणि बहीण, आणि आमच्यासोबत होती आमची माव. तर ही बघा माव. तर मावला घेतलं होतं आमच्यासोबत, तिला यायचं होतं आणि पाठवून त्यांची गाडी येत होती आणि पप्पा अगोदरच गेले होते गाडीने त्यांच्या. तर आम्ही आपलं चाललो होतो दर्शनासाठी. तर पावनाई देवीचं जे मंदिर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, हे बघा. तर ते गावात आहे आणि मूळ जे पावनाई देवीचं ठाणं आहे ते वरती डोंगरावरती आहे. आम्ही तिथं चाललेलो आहे दर्शनाला. 2 ते 3 वर्ष अगोदर आम्ही तिथं दर्शनासाठी गेलेलो आणि तिथं शूट केलेलं होतं, पण फक्त मंदिराजवळचंच मी शूट केलं होतं. पूर्ण रस्ता वगैरे मी काही शूट केला नव्हता. यावेळेला म्हटलं चला तुम्हाला दाखवते की जी वरची पावनाई आम्ही म्हणतो ती कुठं आहे. पूर्ण वरती डोंगरावरती आहे आणि पूर्ण असा रस्ता आहे. रस्ता छान असल्याकारणाने काही हरकत नाही वरती जाण्यासाठी, आणि भरपूरशी लोकं येतात जातात. म्हणजे संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच लोकांची रेलचेल चालू झाली होती, आणि ऊनं थोडी कमी झाली की लोक यायला जायला निघाली होती. तर आम्ही पण फायनली येऊन पोचलो. इथं रस्त्यालाच गाडी वगैरे पार्क केली. हे बघा महिला मंडळ पुढं चाललेलं आहे आणि मग त्यांच्याच पाठून आम्ही पण चाललो हळूहळू, कारण की त्यांची गाडी अगोदर आली, त्यांनी पार्क केली आणि त्या पटापट उतरून निघाल्या. त्यांच्या पाठोपाठ आम्हीसुद्धा निघालो. इथून थोडंसं लांब आहे अजूनही चालत जायचं. गाडी तशी पायथ्याशी पण जाते पावनाई देवीच्या, पण कसं हा रस्ता बघू शकता तुम्ही, सगळे शेतजमीन आहे आणि दगडे वगैरे आहेत. तर पुढं जाऊन काय गाडीला प्रॉब्लेम आला तर इथं डोंगराच्या ठिकाणी रिपेअरिंगचं ऑप्शन नाही, त्या कारणाने इकडं जी शहाणी लोक आहेत त्यांनी इकडंच गाडी पार्क केलेली. बऱ्याचशाच लोकांनी आतमध्ये पण गाड्या घेऊन गेले होते. बाईक वगैरे आतपर्यंत जातात, अगदी पायथ्याशी जातात पावनाई देवीच्या. तर सगळे आपले हळूहळू चालत चालत निघाले होते आणि त्या बघा चिवमाव आमच्या कशा पळतात आहेत पुढं. मुलींना किती उत्साह असतो ना गावाकडे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आणि त्या अनुभवण्यासाठी, किती त्यांना छान वाटतं. तर मी, माझी बहीण आणि रोशनी भाऊजी आम्ही आपलं हळूहळू चाललो होतो. आता सवयी नाही ना, कारण की पूर्वी कसं चालण्याची वगैरे सवय होती. आता शहरात राहायला लागल्यापासून या सगळ्या गोष्टी हळूहळू विसरत चाललेलो आहे आणि चालण्याची सवय नसल्याकारणाने खूप दम लागत होता. विशाला आणि रोशनीचे पप्पा नंतर गाडी पार्क करून ती लोक आले पाटणं. हा पूर्ण डोंगर आहे, पूर्ण डोंगरात आतपर्यंत बैलगाडी किंवा ट्रॅक्टर वगैरे सहज जाऊ शकतो. काही
शेतजमिनीची काही कामं असतील तर ते करण्यासाठी. तर इथून आम्ही असं शॉर्टकटने वरती चाललो, कारण की पुढून जायचं म्हटलं तर खूप थोडं लांब पडेल. आणि हळूहळू आपलं आम्ही चालत चालत आलेलो आहे बघा. आणि इथला आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. इकडे शेती करण्यासाठी लोक रोज येतात शेतात आणि रोज जातात, आणि कधीतरी येतात. त्यांची अवस्था ही बघा अशी होते आमच्यासारखी. आल्यानंतर इथं फायनली बघा मी मंदिराजवळ पोहोचलो. पप्पा अगोदरच येऊन बसले होते. आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता. डोंगरावरती अगदी हे मंदिर आहे. आणि इथून खाली तुम्हाला दाखवते. देवीचं दर्शन पहिलं घेतलं, आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. तर या देवीचं महात्म्य असं आहे की पावणाई देवी ही पाहुण्यांना लगेचच पावते. कोणत्याही पाहुण्याने जर नवस वगैरे बोललं तर पावणाई देवी अगदी त्याच्या हाकेला धावून येणारी आहे, असं तिचं महात्म्य आहे. आणि पावणाई देवीचं मंदिर अजून उंच ठिकाणी होतं, पण एक भक्त रोज तिची पूजा करायला, दिवाबत्ती लावायला किंवा तिला आंघोळ घालायला जात होता. आणि तो कालांतराने थकल्यानंतर त्यांनी देवीला बोललं की आई मला आता होत नाही, तू माझ्यासोबत खाली का येत नाही गावात. तर आईने तेव्हा सांगितलं स्वप्नात येऊन की तुझ्यासोबत मी येईन, पण तू पाठी फिरून बघायचं नाही. मी तुझ्यासोबत तिथं येईन, जिथं तू मागं वळून बघशील तिथं मी तिथंच म्हणजे स्थायिक राहीन. देवीच्या पैंजणाचा आणि तिच्या बांगड्यांचा आवाज न आल्यामुळं त्या भक्तांनी मागं वळून पाहिलं, आणि देवीचं मंदिर तिथं म्हणजे देवी तिथं स्थायिक झाली. तर ती वरची पावणाई आहे. आणि खाली मंदिर आहे जे जाताना तुम्हाला दाखवलं. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवेन. तर तिथं भक्तांसाठी म्हणजे प्रत्येकालाच वरती येऊन दर्शन घेणं शक्य होत नाही, त्यामुळे तिथं गावात ते मंदिर बांधलं गेलं. तर आम्ही बघा दर्शन घेऊन निघेपर्यंत काळ किती झाला होता. आणि इथून वरतून बघा कसं गाव दिसतंय ना. तर आता आम्ही खालीसुद्धा मंदिराजवळ जाऊन दर्शन वगैरे घेणार आहे, आणि मग तिथून आम्ही घरी जाणार आहे. तर इथं आल्यानंतर गुलाल, खोबरं, गोंडा आणि नारळ हे सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या, आणि मग दर्शनासाठी आम्ही आतमध्ये गेलो. तर इथं बघू शकता किती गर्दी आहे आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी तर पालखी गावातच येते. गावात तर प्रचंड गर्दी वगैरे असते. त्यामुळं आम्ही ठरवलं की आदल्याच दिवशी दर्शन जाऊन घ्यावं. आणि मंदिर वगैरे छान सजवलं होतं. आतमध्ये पण तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे, कारण 4 वाजल्यापासूनच खूप लोक येऊन जातात. ज्यांना जसा वेळ भेटतो तसे लोक येऊन जातात. आता गर्दी बघा तुम्ही थोडीफार कमीच होत आलेली आहे, पण गर्दी ही अशीच 9-10 वाजेपर्यंत अशीच चालू राहणार. आणि दुसऱ्या दिवशी मग पालखी खाली येते ना गावामध्ये, म्हणून. तर इथे एक गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करते. इथं माझ्या बहिणीची वर्ग मैत्रीण आहे. खूप वर्षानंतर, जवळपास 30 वर्षानंतर तिला भेटलेली आहे. त्या दोघी गळाभेट झाली, त्या दोघींची भावूक झाल्या दोघी पण. आणि खूप वर्षानंतर भेटल्यामुळं त्यांना खूप आनंद झाला होता. तर मुद्दाम मी शूट करून घेतलं की मैत्री बघा कशी असते. इतक्या वर्षानं भेटलं तरीसुद्धा त्या दोघींचं प्रेम अगदी जसंच्या तसं होतं, जसं पूर्वी होतं तसं. त्यानंतर पालखीला गोंडा बांधला. त्यानंतर मग आम्ही एक दुसऱ्यांना सगळ्यांना गुलाल लावला. म्हणजे आमचा जो परिवार गेला होता तर पालखीला गुलाल टाकल्यानंतर एक दुसऱ्यांना सगळ्यांना असा गुलाल लावायचा असतो. तर सगळ्यांना असा गुलाल लावून घेतला, कारण आम्ही ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी पालखीला येणं होतं ना होत, त्यामुळं इथेच यात्रेचं सगळं जे आहे ते इथेच करायचं आणि मग आपण घरी जायचं. जर उद्या सकाळ जर झालं नाही पॉसिबल येणं तर मग कसं आपल्याकडून काय राहायला नको, म्हणून गोंडे वगैरे बांधून घेतले. त्यानंतर नारळ वगैरे जे ठेवायचे आहेत पालखीत मंदिरात ते सगळे करून घेतलं आणि मग आम्ही निघालो. कारण की दुसऱ्या दिवशी मग सगळे जेंट्स मंडळी जरी आली तरीसुद्धा चालतं आहे, कारण की पाहुणे वगैरे येणार असतात आणि मग तो गोंधळ होतो जेवणाचा याचा त्याच्यामुळं आम्ही आदल्याच दिवशी सगळे येऊन गेलो होतो दर्शनासाठी.
तर ही दीपमाळ बघा किती छान अशी प्रज्वलित केलेली आहे. छान वाटतंय ना, अंधारात तर ती एकदम छान अशी उठूनच दिसत होती. तर दुसऱ्या दिवशी यात्रा आहे, तर त्याचा मी क्लिप नंतर मग या व्हिडिओच्या एंडला मी लावणारच आहे की यात्रेच्या दिवशी कसं यात्रा वगैरे असते, किंवा अगोदरच्या पण मी व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे. 2 वर्ष अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं आहे. मंदिर छान असं सजवलं होतं. तर हे दुसऱ्या दिवसाचं क्लिप आहे बघा. हे माझ्या भावाने शूट केलेलं होतं आणि उभं शूट केल्यामुळं तुम्हाला क्लिप थोडी छोटी दिसते. तर यात्रा पालखी अशी निघते बघा गावात यायला. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करता नाही आल्यात, पण ज्या काय शूट केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. कारण की ह्याच्या अगोदर पण मी 1-2 व्हिडिओ टाकलेले होते यात्रेचे, त्यामुळे मी काही जास्त तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर नाही केलेल्या आहेत. कारण तुम्हाला मी यात्रेचा सगळा व्हिडिओ मागं 2 वर्ष अगोदरचा दिलेला आहे, या सासन काट्यांचा वगैरे सगळा दिलेला आहे. तर अशा प्रकारे यात्रा खूप छान झाली. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.